विद्यार्थी मित्र हो, मागील भागामध्ये आपण फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या टॉपिक संबंधी सर्व माहिती पाहिली. या भागामध्ये आपण इन्शुरन्स क्लेम्स, ज्याला आपण जनरल इन्शुरन्स क्लेम असं देखील म्हणतो, या टॉपिकची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येतील याची नमुन्यादाखल काही आपण उदाहरणे पाहणार आहोत. तत्पूर्वी या टॉपिकची संकल्पना थोडक्यात माहिती असणं अत्यावश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकरणाची थेरोटिकल इन्फॉर्मेशन माहिती नसते तोपर्यंत तुम्ही त्या टॉपिकवरचे प्रॉब्लेम अथवा MCQ हे सोडू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला इन्शुरन्स क्लेम म्हणजे नक्की काय ते पाहणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शनचा अतिशय शॉर्ट मध्ये भाग पाहणार आहोत. A business organization is always faced with a danger of heavy losses due to fire, and as a result, the business activities are collapsed. Therefore, as a safety measure against such a probable loss, the business organization generally takes a fire insurance policy, maybe in respect of loss of stock policy or loss of profit policy. थोडक्यात मराठीमध्ये याचा अर्थ की ज्यावेळेस बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजेच व्यवसायाला म्हणजे कंपनीला जर आग लागलेली असेल तर त्या आगीमुळे प्रचंड नुकसान त्या कंपनीचं होतं. एक तर होणारा प्रॉफिट होत नाही, बिझनेस रन होत नाही आणि अस्तित्वात असलेली प्रॉपर्टी ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. अशा स्वरूपाचे हे सगळे लॉसेस त्या ठिकाणी त्या व्यवसाय संस्थेला जर झाले तर निश्चितपणे ती व्यवसाय संस्था पुन्हा उभारणं शक्य होत नाही. आणि म्हणून भविष्यातील हे धोके टाळण्यासाठी अनेक व्यवसाय संस्था या इन्शुरन्स पॉलिसी उतरवत असतात. जशा व्यक्ती लाईफ इन्शुरन्स पॉलिसी उतरवतात त्याच पद्धतीने या कंपन्या म्हणजेच व्यवसाय संस्था जनरल इन्शुरन्स पॉलिसी उतरवतात. आता यामध्ये दोन पॉलिसी दिलेल्या आहेत. एक लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आणि दुसरा आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. या दोन्हीची थोडक्यात माहिती आपल्याला सांगता येईल. लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी म्हणजे काय, तर कंपनीकडे असलेली जी काही मालमत्ता आहे, टँजिबल असेट आहे, दृश्य स्वरूपाची मालमत्ता आहे, ती जर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर ती सर्व नष्ट होते. त्यामुळे जो लॉस होतो त्याला आपण कॅपिटल लॉस असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी दोन भाग लक्षात येईल. एक तर टँजिबल असेट त्या ठिकाणी नष्ट होतात आणि त्यामुळे साहजिकच त्या व्यवसाय संस्थेला कॅपिटल लॉस होतो, भांडवली नुकसान किंवा तोटा होतो. दुसरा भाग आहे एखाद्या व्यवसाय संस्थेचं त्या ठिकाणी आगीमुळे नुकसान झालं तर पुन्हा ती व्यवसाय उभारण्यासाठी 6 महिने, वर्ष, 2 वर्ष हा कालखंड जातो. नॅचरली त्या कालखंडामध्ये व्यवसाय करता येत नसल्यामुळे मिळणारा जो काही नफा आहे तो नफा मिळत नाही आणि त्यालाच आपण म्हणतो लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. याचा अर्थ की दोन प्रकारचे नुकसान होतात. एक अस्तित्वात असलेली मालमत्ता जळाल्यामुळे आणि दुसरा व्यवसाय न करता आल्यामुळे झालेलं नुकसान. अशा दोन प्रकारचं नुकसान. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आत्ताचं. कोविड-19 मुळे अनेक व्यवसाय संस्थांना आपला व्यवसायच करता आला नाही. साहजिकच व्यवसाय न करता आल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे प्रॉफिट झाला नाही आणि म्हणून अशा व्यवसाय संस्थांना लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी उपयुक्त ठरते. कारण त्यांचा जो लॉस असतो, तोटा असतो, तो कॅपिटल स्वरूपाचा नसतो, भांडवली स्वरूपाचा नसतो, तर तो असतो रेव्हेन्यू स्वरूपाचा. कारण प्रॉफिट होत नाही.
आणि प्रॉफिट हा रेव्हेन्यूशी संबंधित आहे. स्टॉक हा कॅपिटलशी संबंधित आहे. इंटँजिबल असेट या कॅपिटलशी संबंधित आहे आणि म्हणून इंटँजिबल असेट नष्ट होणे म्हणजे कॅपिटल लॉस होणे आणि प्रॉफिट न मिळणे म्हणजेच रेव्हेन्यू लॉस होणे हे लक्षात ठेवा, तर तुम्हाला पुढे मल्टिपल चॉईसला त्याचा फार उपयोग होऊ शकेल. पुढे आता ही पहिली जी पॉलिसी आहे ती पहिली पॉलिसी म्हणजे लॉस ऑफ स्टॉक. या टॉपिकवर तुम्हाला एकंदरीत MCQ जे आहे ते दोन प्रकारे येऊ शकतात. एक थेरॉटिकली पार्ट आणि दुसरा प्रॅक्टिकली पार्ट. थेरॉटिकल पार्टमध्ये प्रश्न उत्तरे होतील. प्रॅक्टिकली पार्टमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम शॉर्ट मधले दिले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील. आणि ही उत्तरं जर शोधायची असेल तर तुम्हाला काही फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. मग हे फॉर्म्युले लॉस ऑफ स्टॉकच्या संदर्भातलेही माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीच्या संदर्भातले सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण पहिला भाग पाहणार आहोत तो म्हणजे लॉस ऑफ स्टॉक. इन ॲब्सेन्स ऑफ प्रॉपर इन्व्हेंटरी रेकॉर्ड द फॉलोइंग प्रोसिजर मे बी अडॉप्टेड दो इट इज डिफिकल्ट टू डिसाइडेड the estimate. However, a reasonable estimate of loss of stock can be made by the following procedure. तुमच्याकडे रेकॉर्ड जर त्या मालमत्तेचं होतं परंतु तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, तेही नष्ट झालं, तर तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नसतं. त्यामुळे जरी तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी उतरवली असेल तरी तुम्ही इन्शुरन्स कंपनीला रेकॉर्ड देऊ शकत नाही. अशा ज्यावेळेस द्विधा मनस्थितीमध्ये व्यवसाय संस्था असते त्यावेळेस त्या व्यवसाय संस्थेला इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करण्यासाठी लॉस ऑफ स्टॉक या मेथडचा वापर करावा लागतो. मग यामध्ये काय काय करावं लागतं? पहिलं, प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नेहमी तुम्ही आतापर्यंत 11वी पासून जे ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं त्याचप्रमाणे या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला काय मिळू शकतं? तर ग्रॉस प्रॉफिट मिळू शकतो. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मिळवण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. मग हा ग्रॉस प्रॉफिटचा उपयोग काय आहे? तर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेट आवश्यक आहे, तो काढावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटची गरज आहे. मग हा ग्रॉस प्रॉफिट रेट कसा कॅल्क्युलेट करता? ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. या सूत्राने तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करता येतो. याची आवश्यकता का आहे? तर तिसरा भाग जो आपण पाहणार आहोत, प्रिपरेशन ऑफ मेमोरंडम ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट पाहिला, आता मेमोरंडम अकाउंट. मेमोरंडम अकाउंट ज्या वर्षात आग लागलेली आहे त्या वर्षातला बनवायचा आणि ट्रेडिंग अकाउंट ज्या वर्षात आग लागलेली आहे त्याच्या मागच्या वर्षाचा प्रिपेअर करायचा असतो. मग आता या वर्षात आपल्याला सप्टेंबरमध्ये आग लागलेली असेल आणि आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होत असेल तर एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यानचं जे अकाउंट आहे त्याला आपण म्हणतो मेमोरंडम ऑफ ट्रेडिंग अकाउंट. हे एक प्रकारे ट्रेडिंग अकाउंटच आहे. यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचे सगळे घटक येतात. मग तिथे नसतो तो म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट नसतो आणि ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी स्टॉकमध्ये किती माल होता हे नसतं. हे दोन्ही आयटम नसल्यामुळे आपली त्या ठिकाणी निश्चितपणे अडचण निर्माण होते आणि म्हणून पहिलं आपण ग्रॉस प्रॉफिट शोधून काढतो आणि त्याच्या आधारे ठरवतो की किती मालमत्ता ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस कंपनीकडे होती. आणि म्हणून आपल्याला त्या ग्रॉस प्रॉफिट रेटचा वापर करून इथे ग्रॉस प्रॉफिट मांडता येतो आणि त्याच्या आधारे आपल्याला व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या वेळेस ज्या तारखेला आग लागली त्यावेळेस स्टॉकमध्ये किती वस्तू होत्या त्याचं मूल्य किती होतं हे शोधून काढता येतं. पुढे कॅल्क्युलेट ऑफ नेट लॉस ऑफ स्टॉक बाय फायर. ऍक्च्युअली किती लॉस झाला? तुमच्याकडे 10 वस्तू आहेत, त्या 10 वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या पण त्यातली 2 वस्तू वाचल्या, सेव्ह झाल्या, तर तुमचं ऍक्च्युअल नुकसान 8 वस्तूंचं. त्याच पद्धतीने इथे स्टॉक जो होता तो 10,000चा असेल, तो 10,000चा स्टॉक पूर्ण जळाला आणि जळताना मात्र त्यातले 2,000चा स्टॉक जर वाचला असेल
त्याला म्हणतो आपण स्टॉक सॅल्वेज. तर ॲक्च्युअली स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर किती झाला? तर 8,000. म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 10,000, लेस स्टॉक वाचलेला सॅल्वेज 2,000 आणि स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000. आता तिसरा भाग यामधला जो आहे आणि तो म्हणजेच ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पुढील MCQ सोडवण्याला अडचण येणार नाही. ॲव्हरेज क्लॉज म्हणजे काय? इफ द अमाउंट ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज मोर दॅन द अमाउंट ऑफ पॉलिसी and it is mentioned in the policy that average clause is applicable, then the stock destroyed by fire should be reduced proportionately by adopting following formula. म्हणजे जर या ठिकाणी तुमचा जो स्टॉक आहे, हा स्टॉकची व्हॅल्यू तुम्ही पॉलिसी कॅल्क्युलेट करताना, आता एक साधं उदाहरण आहे, आपण इन्शुरन्स अगोदरच काढतो. आग लागल्यानंतर काढत नाही, लागण्याच्या अगोदरच, म्हणजे भविष्यात आपलं नुकसान होऊ नये म्हणून इन्शुरन्स काढला जातो. इन्शुरन्स काढताना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जी रक्कम नमूद केलेली आहे त्या मालमत्तेची, त्यापेक्षा कमी किमतीची जर तुम्ही पॉलिसी काढली तर नॅचरली तुम्हाला काय होणार आहे? कमीच रक्कम मिळणार आहे. जास्त रकमेची जरी पॉलिसी काढली तर जास्त रक्कम इन्शुरन्स कंपनी देणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही 10,000 रुपयाच्या मालमत्तेची पॉलिसी काढलेली आहे आणि तुमच्याकडे स्टॉकमध्ये आहे 13,000चा माल. तो जळाला तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 13,000ही देणार नाही, 10,000ही देणार नाही, तर मग किती देईल? तर त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी येईल. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ पॉलिसी, त्या पॉलिसीची रक्कम, भागिले व्हॅल्यू ऑफ स्टॉक, त्या स्टॉकचं मूल्य कधीचं? ऑन द डेट ऑफ फायर, ज्या तारखेला आग लागली त्यावेळेचं, गुणिले व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड. म्हणजे वर जे आपण लाल रंगाने जे दाखवलं ना, स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, ती व्हॅल्यू आपल्याला इथे मांडायचं, याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि जी रक्कम येईल ते तुमचं इन्शुरन्स क्लेम म्हणून या मेथडने, म्हणजे लॉस ऑफ स्टॉक मेथडने त्या ठिकाणी येऊ शकेल. दुसरी मेथड, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. पहा कशाचा झालेला आहे लॉस? प्रॉफिटचा. म्हणजे जो होणारा प्रॉफिट होत आहे ना, तो होत नाही, कारण व्यवसाय चालू नाही, व्यवसाय बंद आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट मिळत नाही, म्हणजेच तुम्हाला लॉस झाला. पण ही पॉलिसी काढायची असेल तर तुम्हाला पहिली पॉलिसी काढल्याशिवाय ही पॉलिसी काढता येत नाही. म्हणजे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी जर असेल तरच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी काढायला परवानगी देते. द फायर नॉट ओनली डिस्ट्रॉयड स्टॉक और असेट of the concern but also causes disturbance to the business and hence the business concern suffers reduction in usual profit. नेहमीचा जो काही त्यांचा प्रॉफिट मिळतो ना, तो त्या ठिकाणी मिळत नाही किंवा कमी मिळतो. बट टू कॉम्पेन्सेट सच लॉस ऑफ प्रॉफिट, आणि म्हणून ही नुकसान भरपाई जी आहे ना प्रॉफिटची, ती होण्यासाठी इन्शुरन्स कंपनी इश्यू ए कव्हर. But before claiming the loss of profit, there is a condition that you should have policy for the loss of stock. मगाशी सांगितल्याप्रमाणे, and you have claimed for loss of stock. The procedure of calculation of claim is as given below. या मेथडने जर तुम्हाला क्लेम दाखल करायचा असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करतात? तर त्याच्या काही टप्पे आहेत, स्टेप आहे. पहिली स्टेप्स, पहिलं तुम्हाला कॅल्क्युलेट शॉर्ट सेल तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो. तर तो शॉर्ट सेल कसा कॅल्क्युलेट करतात? एस्टिमेटेड सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडेमनिटी. आता इंडेमनिटी म्हणजे काय तर ते खाली दिलेलं आहे. इंडेमनिटी पिरियड म्हणजे इट इज द पिरियड ड्युरिंग विच सेल्स आर एक्सपेक्टेड टू बी अफेक्टेड ड्यू टू फायर. This period is mentioned in the policy.
परंतु हा पिरियड सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा असू शकतो. तर आता पुन्हा आपण जाऊया शॉर्ट सेल्स कसा कॅल्क्युलेट करायचा याकडे. एस्टिमेटेड सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडेमनिटी जो काय असेल तो लेस प्रत्यक्षातला जो सेल्स आहे ना त्याच कालावधीतला ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ इंडेमनिटी यामधून जी रक्कम तुम्हाला प्राप्त होईल ते तुमचा शॉर्ट सेल म्हणून उपयोगी येईल. पुढचा टप्पा आहे कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट कसा कॅल्क्युलेट करतात तर नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेस म्हणजे एक्सपेन्सेस भागिले ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स बिफोर फायर. फायर लागण्यापूर्वीचा 12 महिन्यातला जो काय कालावधी आहे त्यातला सेल गुणिले 100 या सूत्राने तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. पुढे कॅल्क्युलेट लॉस ऑफ स्टॉक. पहिला लॉस ऑफ प्रॉफिट किती आहे हा लॉस ऑफ प्रॉफिट पुढील प्रमाणे काढता येऊ शकेल. शॉर्ट सेल मध्ये मगाशी आपण कॅल्क्युलेट केलंय तो गुणिले हा वरील ग्रॉस प्रॉफिट रेट या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जी रक्कम येईल ती रक्कम म्हणजेच तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट. आणि शेवटचा टप्पा तो म्हणजे इन्शुरन्स क्लेम. हा झाला तुमचा लॉस, परंतु तुम्हाला क्लेम जे करायचा आहे तो क्लेम किती होऊ शकेल तर पुन्हा आपल्याला पुढील फॉर्म्युलाचा उपयोग करावा लागेल. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी. जी पॉलिसीची अमाऊंट तुम्ही काढलेली असेल ती मल्टिप्लाय बाय अमाऊंट ऑफ क्लेम डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट इन स्टँडर्ड सेल. स्टँडर्ड सेल मधला जो ग्रॉस प्रॉफिट तुमचा होता ना पूर्वी तो इथे घ्यायचा आणि या कॅल्क्युलेशनने तुम्हाला इन्शुरन्स क्लेम मिळू शकतो. आता आपण सुरुवात करणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चनने. तुम्हाला जसं जसं पुढे जाताल तर लक्षात येईल की नाही आपण हे फॉर्म्युले पाठ असते किंवा ते कन्सेप्ट क्लिअर झाल्या असत्या तर आपण सहजपणे अतिशय सहजपणे हे आपण MCQ सोडू शकलो असतो. MCQ चा 2 पार्ट केलेले आहेत, एक थेरॉटिकली पार्ट आणि दुसरा प्रॅक्टिकली. तर प्रथम आपण थेरॉटिकली पार्ट पाहू. क्वेश्चन नंबर 1 फायर इन्शुरन्स प्रोव्हाइडेड कव्हर फॉर. फायर इन्शुरन्स नंतर काय कव्हर होतं हो तर त्यामध्ये तुम्हाला उत्तर सांगता येईल टँजिबल असेट म्हणजे दृश्य स्वरूपाची मालमत्ता आणि आग लागते हे दृश्य स्वरूपाच्या मालमत्तेलाच. उदाहरणार्थ स्टॉक असेल तुमचा, प्रिमायसेस असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल इत्यादी. इंटँजिबल असेट म्हणजे अदृश्य स्वरूपाच्या. फिक्टिशियस म्हणजे बोगस की ज्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येतात, डिस्काउंट ऑन शेअर ऑन इश्यू, याला काय आग लागण्याचा प्रश्न येणार नाही. आणि शेवटचा पर्याय नन अबाव नाही, त्यातला आपला पहिला पर्याय आहे टँजिबल असेट. क्वेश्चन 2 द ॲव्हरेज क्लॉज इन ए लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट्स. ते ॲव्हरेज क्लॉज काय वाचवतं तुम्हाला, कुणाला वाचवतं ते? एक इन्शुर्ड, वर्कर्स, इन्शुअर. वर्कर्स म्हणजे कामगार, कामगारांचा काही संबंध नाही. नन ऑफ दिस त्याचाही काही संबंध नाही. इन्शुर्ड आणि इन्शुरर. आता जो इन्शुरन्स काढतो, मी जर इन्शुरन्स काढला असेल तर माझ्या फायद्यासाठी, माझ्या संरक्षणासाठी, माझ्या प्रोटेक्टसाठी ते काढलेला असतो आणि म्हणून उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सी इन्शुरर. क्वेश्चन 3 आता यामध्ये पुन्हा आपल्याला भाग पाहता येईल. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी जी आहे ती प्रॉफिटच्या संदर्भात आहे. तिथे होणारा लॉस हा रेव्हेन्यू लॉस होतो हे आपण पहिल्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, कॅपिटल लॉस आणि रेव्हेन्यू लॉस. आणि त्यामुळे जर इथे स्टॉक शब्द असता तर तो कॅपिटल लॉस झाला असता. इथे लॉस ऑफ पॉलिसी दिलेली आहे काय, म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल रेव्हेन्यू लॉस. म्हणजेच आपल्याला या फायरचा इफेक्ट जो आहे, परिणाम आहे, तो परिणाम आपल्याला कशा होऊ शकतो तर आपल्या रेव्हेन्यूवर होऊ शकतो आणि म्हणून आपला तो रेव्हेन्यू लॉस आहे. 4
A fire insurance policy is taken up to indemnity. आता पहा, फायर इन्शुरन्स कधी काढतो? वस्तूला, प्रॉफिटला नाही. म्हणजे हा आला परत लॉस ऑफ स्टॉकच्या अँगलनी विचार, आणि लॉस ऑफ स्टॉक म्हणजेच कॅपिटल लॉस. त्यामुळे आपलं उत्तर आहे कॅपिटल लॉसेस टू टँजिबल म्हणजेच दृश्य स्वरूपाच्या वस्तू. रेव्हेन्यू लॉस नाही, तो प्रॉफिट पॉलिसीशी संबंधित आहे. कॅपिटल लॉस इंटँजिबल असेटचा तर प्रश्नच इथे येत नाही. त्यामुळे उत्तर आहे ए, कॅपिटल लॉसेस टू टँजिबल प्रॉपर्टी. Question number 5. The maximum period for which indemnity is granted by the insurer for a consequential loss of policy. तर तो पिरियड आहे, तो त्या कायद्यामध्ये दिलेला आहे आणि तो म्हणजेच 3 वर्षाचा आहे. त्यामुळे डी हे तुमचं उत्तर. क्वेश्चन नंबर 6. an average clause in a policy discourage. मगाशी आपण पाहिलं, पॉलिसी कमी रकमेची काढली आणि प्रत्यक्ष लॉस जर जास्त झाला तर नुकसान होणार आहे, आणि म्हणून इथे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल ए, अंडर इन्शुरन्स. क्वेश्चन नंबर 7. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर अँड स्टॉक सॅल्वेज इज. आता त्या सूत्राचा तुम्हाला उपयोग येईल. पहा, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी ज्या रकमेचा स्टॉक होता, जसं आपण म्हटलं 10,000, आणि त्यातून वाचला 2,000, राहिला किती? 8,000. तो 8,000 काय आहे? तुमचं नुकसान, ऍक्च्युअल नुकसान झालेले आहे. त्यामुळे तुम्ही क्लेम त्या 8,000 साठीच करू शकता, आणि म्हणून उत्तर आहे ए, क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. 8. In the case of consequential loss policy, the minimum period for which indemnity is to be sought by the insured is. हा सुद्धा आपल्याला सांगता येईल, ऍक्ट मध्ये दिलेला आहे, आणि त्यामुळे आपल्याला तो 3 महिन्याचा पिरियड असतो. क्वेश्चन नंबर 9. The value of stock on the date of fire can be ascertained more precisely by preparation of a. लॉस ऑफ स्टॉक मध्ये हे सगळ्या स्टेप्स आपण पाहिल्यात. ट्रेडिंग अकाउंट मागच्या वर्षाचा असतो. मेमोरंडम ऑफ ट्रेडिंग अकाउंट ज्या वर्षात आग लागली त्या वर्षाचा असतो. त्यामुळे ते आपलं समर्पक उत्तर आहे, मेमोरंडम ऑफ ट्रेडिंग अकाउंट. क्वेश्चन नंबर 10. अंडर द इन्शुरन्स पॉलिसी विच क्लॉज इज ऍप्लिकेबल. कोणता क्लॉज ऍप्लिकेबल असतो? सिंपल क्लॉज, सिंगल क्लॉज का ऍव्हरेज क्लॉज? तर ऍव्हरेज क्लॉज आपण 3-4 प्रश्नामध्ये वारंवार वाचतोय ते काय, ऍव्हरेज क्लॉज म्हणून. त्यामुळे तुम्हाला इथे उत्तर शोधायला अडचण येता कामा नये. क्वेश्चन नंबर 11. अॅन्युअल टर्नओव्हर. टर्नओव्हर याचा अर्थ सेल, विक्री. अॅन्युअल टर्नओव्हर म्हणजेच वार्षिक विक्री असं म्हटलं तरी चालेल, किंवा वार्षिक सेल म्हटलं तरी चालेल. Annual turnover is the turnover during the 12 months immediately after the damage. त्याचा संबंधच नाहीये. इमिडिएटली बिफोर द डॅमेज, ज्या दिवशी डॅमेज झालेले आहे त्याच्या पाठीमागचे 12 महिन्याचा कालावधी. म्हणून आपण सूत्रामध्ये ते पाहिलेले आहे, ऍडजस्टेड सेल अप टू द डेट ऑफ फायर. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे इमिडिएटली बिफोर द डॅमेज. क्वेश्चन नंबर 12. The difference between standard turnover and actual turnover during the indemnity period is. आपण शॉर्ट सेलचं सूत्रच पाहिलेलं आहे बघा, कसं कॅल्क्युलेट करतात. त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे स्टँडर्ड टर्नओव्हर मायनस ऍक्च्युअल टर्नओव्हर. म्हणजेच याचा अर्थ त्या दोन्ही मधला डिफरन्स हा तुमचा काय आहे, शॉर्ट सेल, आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी, शॉर्ट सेल. क्वेश्चन नंबर 13. आता इथून पुढे मात्र तुम्हाला प्रॉब्लेम कसे येऊ शकतील याचा आपण विचार करूया. पहा, द शॉर्ट सेल ॲट ₹40,000 अँड ग्रॉस प्रॉफिट रेट इज 25%. कॅल्क्युलेट इन्शुरन्स क्लेम.
शॉर्ट सेल्स आहे तुमचा 40,000चा आणि ग्रॉस प्रॉफिट रेट आहे तुमचा 25%. तर तुमचं इन्शुरन्स क्लेम करण्यासाठीची अमाउंट किती? तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आणि म्हणून इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल गुणिले ग्रॉस प्रॉफिट रेट. शॉर्ट सेल्स आहे 40,000 गुणिले 25% त्याप्रमाणे म्हणजेच उत्तर येते 10,000 आणि म्हणून ऑप्शन ए ₹10,000 हे आपलं उत्तर. क्वेश्चन नंबर 14. The annual gross profit is ₹54,000 and sales is ₹1,80,000. Calculate gross profit rate. आता तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेटचं सूत्र माहिती असलं पाहिजे, तरच याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकेल. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. 100 का? तर ते आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायचा आहे पर्सेंटेज मध्ये. म्हणून आता इथे प्रॉब्लेम मध्ये दिले ग्रॉस प्रॉफिट 54,000 आणि सेल्स दिलेला आहे 1,80,000 गुणिले 100. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर येईल 30%. म्हणून सी ऑप्शन आपला बरोबर. क्वेश्चन नंबर 15. द एस्टिमेटेड स्टॉक ॲट ₹72,000. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ₹54,000 अँड अमाऊंट ऑफ पॉलिसी ₹63,000. या ठिकाणी मुद्दा म्हणून काही फिगर मी मराठीत उच्चारतोय. देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन दी पॉलिसी. कॅल्क्युलेट इन्शुरन्स क्लेम. आता इन्शुरन्स क्लेम तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे? शोधून काढावं लागणार आहे. मात्र तिथे एक भाग दिलाय काय? देअर वॉज अन ॲव्हरेज क्लॉज इन दी पॉलिसी. ॲव्हरेज क्लॉज आहे. मग ॲव्हरेज क्लॉजनी जर आपल्याला इन्शुरन्स क्लेम शोधून काढायचा असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर आपण लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी पाहताना सर्वात शेवटचा मुद्दा पाहिला होता इन्शुरन्स क्लेम. तो इथे आपल्याला घ्यावा लागणार आहे. इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर भागिले स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर गुणिले अमाऊंट ऑफ पॉलिसी. आता पहा, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. किती रुपयाचा माल तुमचा जळालेला आहे? 54,000चा. पण त्या दिवशी स्टॉक मध्ये किती रुपयाचा माल शिल्लक होता? 72,000चा. म्हणून 54,000 भागिले 72,000 गुणिले पॉलिसीची अमाऊंट किती आहे? 63,000 आणि म्हणून गुणिले 63,000. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येतं 47,250 आणि म्हणून आपलं बी हे ऑप्शन. क्वेश्चन नंबर 16. If actual turnover ₹20,000, estimated turnover ₹50,000, it was found that turnover were 20% higher. वाढलेला आहे 20%. काय? सेल. टर्नओव्हर म्हणजे सेल. इन करंट इयर चालू वर्षात. देन शॉर्ट सेल्स विल बी अमाउंटेड टू. तर शॉर्ट सेल किती असू शकेल? तर त्यासाठी आपल्याला परत कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ते म्हणजे शॉर्ट सेल्स इज इक्वल टू एस्टिमेटेड सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स. परंतु एवढंच विचार करून चालणार नाही, कारण इथे ऍडिशनल भाग दिलाय तो म्हणजेच काय? 20%ने तो वाढलेला आहे, हायर झालेला आहे. आणि म्हणून आपण ते कॅल्क्युलेट करताना पहिला एस्टिमेटेड टर्नओव्हर 50,000 घेणार आहोत. त्यामध्ये तो वाढलेला 20% कशाच्या? 50,000च्या. ते 10,000 असे म्हणून तुमचा एस्टिमेटेड या वर्षाचा टर्नओव्हर 60,000 लेस ऍक्च्युअल टर्नओव्हर 20,000 आणि शॉर्ट सेल तुमचा आला 40,000 म्हणजेच बी 40,000 हे तुमचं उत्तर. क्वेश्चन नंबर 17. विथ द नेट प्रॉफिट ॲट ₹1,00,000. नेट प्रॉफिट 1,00,000. दुसरा पार्ट. स्टँडिंग चार्जेस ॲट ₹42,500. annual sales at ₹9,50,000. Calculate gross profit rate. तर ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात येईल हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीशी संबंधित आहे आणि लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी मध्ये ग्रॉस प्रॉफिट रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो तर त्याचं सूत्र मी सुरुवातीला तुम्हाला दिलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ऍक्च्युअल सेल्स गुणिले 100. आता इथे नेट प्रॉफिट आहे 1,00,000 अधिक स्टँडिंग चार्जेस 42,500 म्हणजे एकूण झाले 1,42,500 भागिले 9,50,000
गुणिले 100 कॅल्क्युलेशन केल्यानंतर 15% ही अमाऊंट येते आणि म्हणून आपला ऑप्शन बी 15%. क्वेश्चन नंबर 18. द ग्रॉस प्रॉफिट ड्युरिंग द इयर इज रुपीज 2 लाख. Annual sales during the year rupees 8 lakhs. Calculate gross profit rate. त्या वर्षातला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दिलाय, सेल दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिटने सेल्सने त्याला भागा, गुणिले 100 करा, उत्तर येईल तुमचं. आणि म्हणून इथे आपण पाहिले ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100 हे आपलं सूत्र. त्याने केल्यामुळे काय झालं, 2 लाख भागिले 8 लाख गुणिले 100 म्हणजेच तुमचा त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेट आला 25%, म्हणजेच ए 25% हे आपला ऑप्शन. क्वेश्चन नंबर 19. एस्टिमेटेड स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज रुपीज 1,60,000 and salvage rupees 25,000. Calculate insurance claim. Estimated stock on the date of fire 1,60,000. Okay, minus salvage of stock 25,000. Then insurance claim is 1,35,000. Therefore, our answer is B, rupees 1,35,000. Question number 20. The short sells at rupees 60,000 and gross profit rate is 20,000. Calculate insurance claim. पुन्हा तोच भाग. Insurance claim is equal to short sales multiply by gross profit rate. मग शॉर्ट सेल्स आहे 60,000, ग्रॉस प्रॉफिट रेट आहे 20% म्हणजेच तुमच्या इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट आली 60,000 गुणिले 20% म्हणजेच 12,000 रुपये. म्हणजेच सी रुपये 12,000 हा तुमचा ऑप्शनचं उत्तर. क्वेश्चन नंबर 21. द नेट प्रॉफिट रुपीज 13,000 इन्शुर स्टँडिंग चार्जेस रुपीज 17,000 and sales for the last accounting year is rupees 1,20,000. Calculate gross profit rate under the loss of profit policy. तर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचं आपल्याला त्या ठिकाणी सूत्र माहिती आहे. काय? ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स. आणि या सूत्राने आपण इथे कॅल्क्युलेट केलंय की नेट प्रॉफिट 13,000 अधिक स्टँडिंग चार्जेस जे आहेत ते 17,000 भागिले सेल्स 1,20,000 गुणिले 100. पुन्हा सांगतो 100 आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं ते म्हणून 100 आणि म्हणून आपला ग्रॉस प्रॉफिट रेट आला 25%. म्हणून ऑप्शन बी 25% हे आपलं उत्तर. Question number 22. The short sales at rupees 3,20,000. Gross profit rate is 15%. Indemnity rate is 10%. Calculate insurance claim. आता इथे तुम्हाला दोन रेट दिलेले आहेत, ग्रॉस प्रॉफिट रेट आणि इंडेमनिटी रेट. कुठला वापरायचा? whichever is low. यापैकी जो कमीत कमी असेल तो वापरा. मग तिथे पाहायचं नाही की याचा कमी आहे का त्याचा नाही. ग्रॉस प्रॉफिट रेट 15%, इंडेमनिटी रेट 10%, या दोन पैकी कमी म्हणजे 10%, तो अप्लाय करा. आणि म्हणून 3,20,000 वर 10% प्रमाणे 32,000 येतात आणि म्हणून आपला ऑप्शन आहे ए रुपीज 32,000 हे उत्तर. उलटा भाग पाहू. ग्रॉस प्रॉफिट रेट असेल समजा 15% आणि इंडेमनिटी रेट समजा 20% असतात तर आपण निश्चितपणे ग्रॉस प्रॉफिट रेट म्हणजेच 15% इथे वापरला असता. क्वेश्चन नंबर 23. With the opening stock at rupees 13,500, purchases at rupees 82,500, sales at rupees 1,20,000 and stock salvage at rupees 1,260. The rate of gross profit being 50%. Calculate the stock destroyed in fire will be. ज्या दिवशी स्टॉक डिस्ट्रॉय झालाय त्या दिवसापर्यंत, वर्षाच्या सुरुवातीपासून त्या दिवसापर्यंत, मग ते 5 महिने असतील, 6 महिने असतील,
10 महिने असतील, त्या 10 महिन्याचं, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं अकाउंट जे आपण करतो, त्याला म्हणतो आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. उदाहरणार्थ आपलं वर्ष सुरू झालं 1 एप्रिलला, सप्टेंबरमध्ये गोडाऊनला आग लागलेली असेल, तर 1 एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचं अकाउंट म्हणजेच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता या अकाउंटमध्ये पुढे म्हटलेलं आहे पहा तिथे, अप टू द डेट ऑफ फायर, कधीपर्यंतचं? हे 12 महिन्याचं नसतं. हे ज्या तारखेला आग लागलेली आहे तेवढेच महिने. आता ट्रेडिंग अकाउंट असल्यामुळे साहजिकच ओपनिंग स्टॉक आपण मानतो, पर्चेसेस मानतो. ओपनिंग स्टॉक 13,500, पर्चेसेस 82,500. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला तिथे सांगितलंय वर 50% कशाच्या? सेलच्या. मग सेल्स किती आहे? 1,20,000. तो बाय सेल्स म्हणून आपण मांडला. त्याच्या 50% म्हणजे 60,000. अकाउंट क्लोज केलं आणि क्लोज केल्यानंतर तुम्हाला शोधून फिगर मिळाली, क्लोजिंग स्टॉक 36,000. एवढा 36,000चा माल त्या दिवशी त्या कंपनीकडे उपलब्ध होता. त्यातला प्रत्यक्षपणे वाचला किती? तर 1,260. आणि त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी किती पडला? 36,000 लेस सॅल्वेज 1,260. त्यामुळे गुड डिस्ट्रॉय झालेले आहेत ते 34,740 एवढ्या रकमेचे. त्यामुळे आपलं उत्तर आहे बी, रुपीज 34,740. म्हणजेच या टॉपिकच्या अनुषंगाने तुमची तयारी अशी असली पाहिजे. पहिला टप्पा तुम्हाला ते कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. दुसरा टप्पा जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला पुढील सर्व कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला या संदर्भात जर काही प्रश्न अडचण असेल तर तुम्ही निशंक कॉमेंट बॉक्समध्ये जरूर 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 कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटला रिप्लाय त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. आणि माझा हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यापर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवावी लागणार आहे, तर ते तुमच्या माध्यमातूनच त्या गरीब मुलांपर्यंत, ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी पोहोचवा. संपर्क साधायचा असेल तर इथे दिलेला जो माझा ईमेल नंबर आहे त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पुढचा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या संदर्भात, तो आहे फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. धन्यवाद.